जय शिवराय मित्रांनो, अंदाज बघा. थोडी गुड न्यूज आहे अहिल्यादेवी नगर परिसरामध्ये, बीड लातूर क्षेत्रामध्ये, छत्रपती संभाजीनगरला. बाकीच्या ठिकाणी सुद्धा वातावरण हे सक्रिय होणार आहे. 5 जुलैला सोलापूरच्या तुरळक भागांमध्ये, छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याच भागांमध्ये सटकाऱ्यांचं प्रमाण गरमीमुळे थोडं वाढताना मॉडेलनुसार व्यक्त होत आहे. अहिल्यादेवी नगर परिसरातल्याही दक्षिण भागांमध्ये काही मोजक्या भागांना थोडा दिलासा मिळणार आहे. सर्वदूर पाऊस स्पष्ट नाहीये. नांदेड लातूरमध्ये काही ठिकाणी सटकाऱ्यांचं प्रमाण जे आहे, जसं की निलंगा पट्टा, उदगीर पट्टा, सोलापूरमध्ये दक्षिण सोलापूर पट्टा, छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबड, पैठण, गंगापूर पट्टा, वैजापूर पट्टा, कन्नड सिल्लोड पट्टा, जळगावमध्ये जामनेर हे देखील भाग आहेत, बोदवड परिसर देखील आहे. त्यानंतर आजची जी 4 जुलै आपण पाहिली की अकोला अमरावतीच्या काही बहुतांश भागाने जरा दमदार दिलासा चांगला मिळाला आहे, तर काही ठिकाणी सतत पडलेल्या पावसामुळे पेरण्या रखडल्या आहेत. तर परिस्थिती जी आहे ती 6-7 या कालावधीमध्ये, जुलैच्या कालावधीमध्ये थोडी चांगली वाढताना दिसते आहे. त्यामध्ये खानदेशचा समावेश आहे 6 आणि 7 जुलैला. तर खानदेश, नाशिक क्षेत्र, चांदवड परिसर, मालेगाव क्षेत्र, परत एकदा वैजापूर, गंगापूर, कन्नड, सिल्लोड भाग, त्यानंतर भोकरदन, जाफराबाद ह्या 2-3 दिवसामध्ये कव्हरिंगच्या बाबतीत बरा आहे. जालना, परभणी, बीड 5 जुलैला थोडी बरी पद्धत आहे. नंतर 6-7ला सुद्धा बरी आहे. त्यानंतर जे काही परभणी, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, नांदेड यांना सुद्धा 7 तारखेच्या अगोदर कोणत्याही एका क्षणी या वातावरणाची जी कॅपॅसिटी कव्हरिंग करण्याची आहे ती थोडी वाढत 7 तारखेपर्यंत जाईल. सर्वदूर 100% भाग येईल याचा अंदाज नाहीये. त्यानंतर जे काही छत्रपती संभाजीनगरचे जे काही पूर्वेकडील भाग आहेत, जसं की बदनापूरची जी साईट आहे, जाफराबादची काही दक्षिणेकडील देऊळगावच्या साईट आहे, या भागांना देखील थोडा दिलासा मिळतोय. त्यानंतर लोणार परिसर, खामगाव आणि शेगावमध्ये बरेचसे भाग सुटलेले यावेळेस, जसे की शेगाव परिसर, शेगावचे उत्तर भाग, पूर्व भाग आणि पश्चिम भाग यामध्ये काही ठिकाणी बरा आहे तर काही ठिकाणी कमी आहे. तर अशा भागांना दिलासा मात्र उद्याच्या तारखेला मोजक्या ठिकाणी जी 5 जुलै आहे, तर बाकीच्या भागांना सोमवारची तारीख देण्याचा प्रयत्न करतोय. तसेच आता जी काही परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये वाऱ्याची, पश्चिम महाराष्ट्राचे वारे जे आहे ते 11 जुलै ते 12 जुलैपर्यंत कायम आहेत. 5 तारखेला वारे थोडे कमजोर होऊन सकाळपासून ढगाळ वातावरणही वळत जाईल. त्यामुळे अहिल्यादेवी नगर परिसर आणि बीडच्या, लातूरच्या भागामध्ये थोडा दिलासा मिळेल, जास्त दिलासा नाहीये. तर वाऱ्याची जी तीव्रता आहे पूर्व विदर्भामध्ये 7-8 जुलैला कमी होते. मराठवाड्यातल्या परभणी, नांदेड पट्ट्यामध्ये 10 किंवा 9च्या आसपास कमी होतील. बुलढाणा क्षेत्रामध्ये सुद्धा सेम तारीख आहे. खानदेशला मात्र 11 जुलै लागतील आणि 12 जुलैच्या आणि 11 जुलैच्या आसपास पश्चिम महाराष्ट्रातले वारे हे नॉर्मल व्हायला सुरुवात होईल, म्हणजे 100% बंद पडणार नाहीत. तर एकंदरीत असं चित्र होतं.